हॅलो हाय. प्रेम केल्याच्या नंतर कसे घोडे लागतात आणि ते कितपत सत्य लागतात हे आपण जाणून घेऊया. पहिली गोष्ट तर प्रेम केलं पाहिजे, कारण की प्रेम केल्यावरच समजतं प्रेम का करू नये. आणि ज्यावेळेला आपण प्रेम करतो त्यावेळेला प्रेम दोघांकडून तेवढंच पॉवरफुल पाहिजे, तर तुमचा शेवटच्या कडेपर्यंत जातं. आणि जर एखाद्या वेळेला कितीही ताणून धरलं तर ती दोर तुटत्या. जर वरती जरी असेल ना सत्य, तरी आपला माणूस आपल्या बाजूनी पाहिजे, कारण की देव पण म्हणतो दोर कितवत चालणार आहे. त्यामुळे या गोष्टीवरचा विश्वास ठेवणं खूप चुकीचं आहे. आणि ही गोष्ट खूप असत्य आहे. प्रेम असतं पण रियालिटी नाही आहे ही, कारण की माणसाची जिंदगी ते ना सगळे रंग बदलून टाकते, माणसाचं आयुष्य बदलून टाकते. त्यामुळं प्रेम तर करू नये, आणि जर केलं तर निभावता येत असेल तर करा. कारण की समोरचा व्यक्ती आपल्यासाठी कितपत, म्हणजे ॲक्च्युली खरं म्हणलं तर आपण किती इन्व्हॉल्व करून घेतोय हे महत्त्वाचं असतं. पण आपण जर इन्व्हॉल्व जर नाही केलं तर त्या समोरच्या माणसाला काही फरक पडत नाहीये की आपल्यासाठी कोणतर झुरतंय, मरतंय, आठवण करतंय. काहीच घेणं देणं नसतं. त्याच्यामुळं आपली लाईफ पूर्ण स्पॉईल होऊन जाते. आपली फॅमिली, आपलं फ्रेंड सर्कल, आपलं करिअर, जे पण काय असतं ते सगळं फ्लॅश 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 होऊन जातं. आणि आहे ना, डोक्यामध्ये फक्त एक विचार राहतो की जगतोय का मरतोय, मी ह्या दोघातलं करायचं काय. आणि जर आपण खरंच जर आपल्या फॅमिलीकडे बघितलं, या आपल्याला आपलं पुढं काहीतरी आहे हे जर ज्या लोकांना माहिती असेल तेच लोक जगतात. आणि ज्यांना माहिती नसेल ना ते लोक वरती असतात. त्यामुळं सांगते, प्रेम करू नका. बिकॉज हे उदाहरण आहे. शिस्तीत वाटोळ झालंय आमचं. करायचं असेल करायचंय का तुला? नाही बाबा, आम्हाला नाही करायचं अजिबात. नको नको. आता आमचं वय पण नाही राहिलं. आता आमचं वय पण नाही राहिलं प्रेम करायचं. आपली सुखात 2 मुलं इथं, त्यांचा सांभाळ करायचा. आता सुनेची वाट बघायची. त्यामुळं प्रेम काही नकोय. जेवढं केलंय तेवढं खूप झालंय. आता तुम्ही ठरवा प्रेम करायचं का नाही करायचं ते. बरोबर आहे का नाही? कळलं ना कसे घोडे लागतात ते. आयुष्य झेंड होऊन जातं हो. खरंच हे म्हणजे कसं प्रेम नाहीये. माणसाला जोपर्यंत एकामेकाची ओढ असते तोपर्यंतच प्रेम असतं. एकदा ओढ संपली की हो हे असं होतं. त्यामुळं प्रेम करूच नका. खरंच जे काय असं आई वडिलांनी आपल्याला करून दिलेलं का नाही तेच बघा. असं प्रेमाने ना लय लय पोरींचं वाटोळं झालंय. लय म्हणजे लय. माझ्याकडे तर भरपूर केसेस येतात पोरींच्या. पण मी अजून आजपर्यंत तर त्या विषयावर बोललेच नाही कधी इंस्टावरती, किंवा कुठं ह्याला पण लाईव्हला पण बोललेच नाही कधी. आज फर्स्ट टाइम ह्या पुरीमुळे मला बोलायची वेळ आली. आणि खरंच नाही, प्रेम करूच नका हेच सांगायचं मला. तुम्हाला काय म्हणायचं ते कमेंटमध्ये सांगा. चला बाय.